अकोला जिल्ह्यातील अकोला म्हैसांग दर्यापूर या रहदारीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व भेगा पडल्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। नव्याने तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची गेल्या 4 ते 5 वर्षात अक्षरशः चाळण झाल्याने रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार उघड झाला आहे। संबंधित ठेकेदाराने थातुरमातुर काम केल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व मोठमोठ्या भेगा पडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांचे अपघात होऊन त्यामध्ये कित्येक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अकोला म्हैसांग दर्यापूर रस्त्याच्या या दुरावस्थेकडे विशेषत्वाने लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला। काय नाव दादा? मी संदेश गोपनारायण, केंद्रीय गाव कुठला आहे? घुसर। आज तुम्ही घुसर अकोल्याला जात असता का? हो, अकोल्याला रोज जात असतो मी। अकोला ते दर्यापूर रोडला बांधून किती वर्ष झाले? अकोला ते दर्यापूर रोडला 2020ला हा रोड सुरुवात झाली आणि 21ला हा रस्ता कंप्लीट झाला आहे। याचं जे अंतर आहे 50 किलोमीटरचा रस्ता आहे अकोला ते दर्यापूर। आज या रोडवर जे खड्डे आहेत पडलेले, मोठमोठ्या भेगा आहेत, गिट्टी उघडी पडली, याच्याबद्दल आपण काय बोलतो? या रस्त्याची अत्यंत म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे। जागोजागी खड्डे पडलेले आहे, रस्त्याले भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे नुकसान अपघाताचं भरपूर झालेलं आहे। आज घुसरपाशी 2-3 अपघात झालेले आहे। 2-3 जणांचा ॲक्सिडेंटमध्ये प्राणही गेलेला आहे। जो घुसरजवळ लेंडी नाला ह्या पडला होता का? मागच्या या पावसाळ्यात घुसरपासून जे काही घुसरमध्ये जो लेंडी नाला आहे ते वाहून गेल्या कारणानं जवळजवळ महिनाभर वाहतूक या रस्त्याची बंद होती आहे। एसटी बंद होती का? एसटी बंद होती आहे। विद्यार्थ्याचं नुकसान झालं? विद्यार्थ्याचं संपूर्णपणे नुकसान झालं आहे। संपूर्ण रस्ताच बंद होता। आता या मठाचा जो पूल आहे त्या जरासाठी पाणी आलं तर याच्यावरून पाणी जाते, त्यामुळे काय होतं? त्यामुळे हा रस्ता संपूर्ण बंद होते। मग उंच पाहिजे हा उंच पाहिजे आणि जो लेंडी नाला आहे हा जुनाच नाला त्यानं कायम ठेवला। रस्ता जरी नवा बनला असेल पण नाला जुनाच ठेवला आणि त्याची रिपेरिंग करून संबंधित ठेकेदारानं आणि अधिकाऱ्यानं संगनमतानं त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला। याच्याबद्दल आमची अधिकारी आहे का? आपण मी केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन नवी दिल्ली याचा जिल्हा महासचिव म्हणून मी बोलतो। या रोडच्या बद्दल तुम्ही काय करू शकता? रोडच्या बद्दल माझी आणि माझ्या संघटनेची एकच मागणी आहे की या रस्त्याच्या संबंधित जे काही अधिकारी आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत याचा जो काही 5 वर्षाचा जो काही देखरेखचा जो काही कारभार जो असते तो त्यानं पार पाडलेला नाही। संबंधित अधिकाऱ्यावर आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून जसं या रस्त्याला पूर्ण निर्माण करावं एवढी आमची संघटनेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मागणी आहे। काय नाव आहे सर? मी संतोष कोलटके, केंद्रीय मानव अधिकार महाराष्ट्र अध्यक्ष। आज आपण अकोला आपला प्रवास आहे, अकोला ते दर्यापूर रोड आले, तुम्ही या रोडने चालले, तर या रोडच्या बद्दल आपलं मत काय? हा रोड आत्ताच झालेला आहे 1-2 वर्षाआधी, 1 वर्षाआधी, पण या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहे आणि वाहतुकीस या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी आहे आणि रहदारीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। म्हणून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने लक्ष देऊन तातडीने काम करण्याचं धाडस या ठिकाणी या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं पाहिजे। अन्यथा आम्ही केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी आमचे विदर्भातून अनेक ठिकाणी या ठिकाणी निवेदन देण्यात येईल, आंदोलन करण्यात येईल। असे अनेक ठिकाणचे अनेक जिल्ह्यामधले अनेक रस्ते आहेत की ज्या ठिकाणी 1 वर्ष काम होते आणि ते रस्ते जसेच्या तसे पुन्हा ताबडतोब मोठे खड्डे म्हणजे थातुरमातुर काम केले जाते, चांगल्या क्वालिटीचं काम केलं जात नाही। म्हणून सार्वजनिक विभागाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा आम्ही केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। मी आपले दर्यापूर करून आले, तुम्हाला काही का? हो आहे ना, पॅचेस आहे, खड्डे आहे, भेगा पडलेला दिसला का? हो आहे ना। तुमचं काय मत आहे रोडच्या बद्दल? रोड हा पूर्णपणे
चांगल्या क्वालिटीचं काम झालेलं नाही आहे. निकृष्ट दर्जाचं काम झालेलं दिसून येत आहे. नाहीतर या रस्त्याची देखभाल दुरुस्ती जी आहे हे काही 5 वर्षाची अंदाजे, काही 5 वर्ष 2 वर्ष अशी काही असते, पण ते आता 1 वर्षही झालं तर या रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. याकडे चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे, याचं शासनाचं लक्ष असलं पाहिजे पूर्णपणे. हे आमची मागणी आहे. धन्यवाद.